नमस्कार मंडळींनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय आणि माही बेडरूममध्ये असतात. तर आता अक्षय माहीला म्हणतो की मी काल तुला सांगितलं होतं ना, तुझ्या आईला या फेजमधून बाहेर काढण्यासाठी मी काहीतरी विचार करतोय म्हणून. तर आता माही मान हलवते. तर अक्षय म्हणतो की मान काय हलवतेस अशी? अगं, तू मला नंतर विचारलं नाहीस की तुम्ही काय विचार केला तो. माई म्हणते की काय आहे ना, मला खूप काळजी वाटते आईची आणि मला ना खूप टेन्शन येते, काय करावं तेच काही कळत नाही, म्हणून माझी चलबिचल होते. सांगा ना तुम्ही कसला विचार केला आहे? अक्षय आता कुतूहलाने माहीकडे बघतो. अक्षय म्हणतो की अगं, तुझ्या डोक्यात काय चाललं आहे? मी ना तुझ्या आईबद्दल विचारतोय. बरं ऐक, मी ना तुझ्या आईबद्दल असा विचार केला आहे. अक्षय म्हणतो की मी ना तुझ्या आईला आपल्या घरी आणण्याचा विचार करतोय आणि जर तुझी आई इथे आली तर त्या फेजमधून बाहेर येतील, त्यांना उत्साह वाटेल, त्यांना एनर्जी येईल, आपल्या माणसांबरोबर त्या राहतील आणि त्यांच्या मनातील नैराश्य जाईल आणि मग त्यांना बरंसुद्धा वाटेल. अक्षय म्हणतो की बरोबर ना? तर विचार करत माई म्हणते हो हो, एकदम छान. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ही काय रिॲक्शन आहे रामा तुझी? अक्षय म्हणतो की तुला आनंद नाही झाला का? माई म्हणते झाला ना, मला आनंद झाला, पण आई जर घरी आली इथे तर बाकीच्यांना काही प्रॉब्लेम नाही ना होणार. अक्षय म्हणतो की बाकीच्यांना काय प्रॉब्लेम होणार आहे? आणि त्यानंतर इकडे आता माहीला इरावतीचे बोलणे आठवलेले असते. इरावती म्हणते की अक्षय कुठे गेला? तर माही म्हणते बाहेर. आणि त्यावेळेस आता इरावतीने म्हटलेलं असतं की अक्षयला जर ब्लॅकमेल केलं तर तू अक्षयला पुन्हा मिळू शकतेस आणि तुला जर रमापासून वाचवायचं असेल तर तू अक्षयची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर कर. हे देखील आता माहीला आठवते. आणि त्याच वेळेस इरावतीने म्हटलेले असते की अशा मोकळ्या केसात ना माही तू खूप सुंदर दिसतेस, त्यामुळे असेच मोकळे केस सोडत जा आणि हळूहळू त्या रमाच्या ज्या सवयी आहे ना त्या तुला हव्या तशा तू बदलून टाकीत जा. ही आता माहीला आठवते. आणि माही आता अक्षयला म्हणते की ऐका ना, मी 2 वेण्या नाही बांधल्या. माझं ना ॲक्सिडेंटनंतर कायम सतत डोकं दुखत असतं आणि त्यामुळे मी असे केस मोकळे सोडले, चालेल ना? तर आता अक्षय हा माहीकडे बघतो आणि विचार करत म्हणतो की चालेल ना. अक्षय म्हणतो की 2 वेण्या मलासुद्धा आवडतात आणि तुझ्या बाबांनासुद्धा आवडायच्या, पण तसं काही कंपल्शन नाही आहे. जर तुला हा प्रॉब्लेम होत असेल तर तू मोकळ्या केसातसुद्धा सुंदर दिसतेस आणि तुला ती छान वाटतात, असे अक्षय माहीला बोलतो. त्यानंतर आता अक्षय त्याच्या आवरतो आणि म्हणतो की चल मी निघतो आणि मग संध्याकाळी मी तुझ्या आईला घरी घेऊन येतो. आणि ठीक आहे अक्षय म्हणत अक्षय आता कामाला निघून जातो. अक्षय जाताच इकडे माही आता आरशासमोर येते आणि तिचे मोकळे केस आता आरशात दाखवत म्हणते की आता मी ना केस मोकळे सोडत जाईन, मला ना त्या वेण्या बांधून खूप कंटाळा आला होता. माई म्हणते ना मला ना आता जाम वैताग आला आणि बोरसुद्धा होतंय. रमाची आई आल्यानंतर मला ना प्रॉब्लेम होणारच आहे, पण तोपर्यंत मोकळे केस सोडलेले बरे, असा आता माही विचार करते. इकडे आता रमा ही कावेरीला भरपेट खाऊ घालत असते आणि रमा म्हणते की आई आता हा शेवटचा घास माझ्यासाठी, आणि लगेच मंगला मावशी पाणी आणायला जाते. तर कावेरीला आता भरपूर रमाने जेवू घातलेलं असतं. कावेरी म्हणते की मला ना जगायला असा काही उत्साहच वाटत नाही. रमा म्हणते की मग त्यावर हा उपाय आहे का, लगेच जेवण सोडून द्यायचं आई? आणि त्यानंतर इकडे आता रमा म्हणते की मला माहिती आहे ना तुला कशामुळे हे सगळं प्रॉब्लेम झाला आहे. कावेरी म्हणते काय? तेव्हा आता रमा म्हणते की अगं, तुझी आवडती गोष्टच तू बंद केली, तुझं काम करणं तू बंद करून टाकलं. आणि त्यानंतर मंगला मावशी म्हणते की अगं, तुझे काका कामाला लागले ना, घरात 2 पैसे यायला लागले, मग आम्ही दोघीसुद्धा काम नाही करत. तेवढ्यात पंकज तिथे येत म्हणतो की अगदी बरोबर. रमा आता पंकजकडे बघते आणि म्हणते की काका काय कुठे आहे? आणि पंकज म्हणतो की कामवाल्या साहेबांचा फोन आला होता, तेव्हा त्यांच्यासोबत फोनवर बोलत होतो. रमा म्हणते की म्हणून आईला काही काम नाही उरलं आणि म्हणून आईच्या मनात तसे विचार येतात. आणि त्यानंतर आता पंकज म्हणतो की जेव्हा माझं काम गेलं होतं ना तेव्हा मी बसून होतो, तर कावेरी वहिनीने मला ना असं जावयासारखं सांभाळलं, मला दारू प्यायलासुद्धा पैसे दिले होते आणि मग त्यांचे हे उपकार नको का फेडायला, असे आता पंकज रमाला बोलतो. पंकज म्हणतो की म्हणून मी त्यांना सांगितलं की ताई तुम्ही आता काहीच काम करायचं नाही, तुम्ही घरात बसायचं आणि मी आणि मंगल कामाला खंबीर आहे. रमा म्हणते की कसं आहे ना, आईने जर काम केलं नाही तर आईच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार येतील आणि त्यामुळे आईला त्रास होतोय. रमा म्हणते की आई मला काय वाटतं की आपण आपलं रहाट पूर्ण पहिल्यासारखं सुरू करायला हवं, त्यामुळे कामामध्ये तुझा वेळ जाईल आणि मग तुझ्या मनात तसे विचारसुद्धा येणार नाहीत. आणि ते ऐकताच आता रमा म्हणते की हवं तर तुम्ही त्याला माझं नाव नका देऊ. तर मंगला मावशी म्हणते की विचार करायला काय हरकत नाही.
आणि इकडे आता सीमा ही माहीला आता माफी मागून माझं खूप चुकलं, मला माफ कर असे सांगत असते. तर माही म्हणते की हे बघा आई, तुम्ही असं काय करताय. सीमा म्हणते की रमा तुम्हाला सांग ना, मी काय करू म्हणजे तू मला माफ करशील. आणि लगेच आता माई म्हणते की मी तुमच्याशी बोलत नाही तोपर्यंत तुम्ही असं काय वागताय. तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की मग मी काय करू, तूच मला सांग ना, उठाभाषा काढू का. तर माई म्हणते नको नको. आणि आता सीमा म्हणते की रमा तू नेहमीसारखी वागत नाही आणि तू सगळं काही कर, पण माझ्यावरचा तू हक्क सोडू नकोस. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की हे बघ रमा ना, मला ना सतत आपल्या घरात असं वाटतं की मी ना खूप चुकले आणि त्या चुकीची मला शिक्षा मिळते आणि मला माझ्या चुकीची जाणीव होते आणि म्हणून मला ही शिक्षा मिळते असं मला वाटतंय. आणि त्यानंतर आता रमा म्हणजे माही म्हणते की आई तुमच्याकडून जर चूक झालीच आहे आणि तुम्ही त्या माहीला रमा बनून या घरात आणलं ना, तुमच्याकडून चूक तर झाली आहे. तेव्हा सीमा म्हणते की काय करू मी म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास बसेन. आणि इकडे आता माही म्हणते की मला ना त्या रमाने जो त्रास दिला ना, तो मी कधीच नाही विसरू शकत. तेव्हा आता सीमा म्हणते की मग मी काय करू. आणि इकडे आता सीमा म्हणते की रमा तुम्हाला सांग की मी काय करू असं की जेणेकरून तुम्हाला माफ करशील. तेव्हा आता रमा म्हणते की आई तुम्ही एवढी काळजी करू नकास, मी बोलते यांच्याशी. आणि त्यानंतर इकडे आता सीमा विचार करते की माझी रमा अशी कधीच वागत नाही. मी किती जरी चूक केली ना तरी माझी रमा माझ्यासोबत असं कधीच वागत नाही आणि मला ती माफ करतेच. तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता सीमाच्या लक्षात आलेलं असतं. आणि इकडे आता कावेरीच्या घरी सगळेजण रमासोबत आता कोथिंबीर भाजी निवडत असतात आणि रमा म्हणते की मी काय म्हणते आजचा स्वयंपाक ना मी करते. आणि तेवढ्यात आता मंगला मावशी म्हणते की कर बाई कर, कारण तुझ्या आईला ना तुझ्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो. रमा म्हणते की पण मी माझ्या आईच्या आवडीचे पदार्थ करणार आहे बरं का, म्हणजे थालीपीठ अळूवड्या ते सगळं. तर पंकज म्हणतो की कर बाई कर. कावेरी आता विचार करत असते तर तेवढ्यात पंकज काका म्हणतो की बघितलं का रमे, तुझ्यामुळे ताईचा चेहरा कसा खुलला आहे. पण कावेरी मात्र विचारतच असते. त्यानंतर आता रमा कावेरीला म्हणते की आई मी तुला काय म्हणते की ही कोथिंबीर ना तू निवड. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की कावेरी रमा काय बोलते. आणि आता कावेरीचे मात्र लक्ष नसते. तर आता रमा आणि मंगला मावशीसुद्धा कावेरीकडे बघू लागतात. तर रमा म्हणते की आई तू अगोदर औषध घेतेस का. तर कावेरी म्हणते नकोय मला औषध. आणि ते ऐकताच आता पंकज म्हणतो की बघितलं का मंगले, रमाला किती काळजी आहे आईची आणि असं वाटतंय की आपली रमा ना खरंच आली. आणि पंकज म्हणतो की काल जी होती ना ती रमा नव्हती तर माहीच होती. इकडे आता रमा विचार करते की आईला ना खूप मोठा धक्का बसलाय आणि असा विचार करून ती सतत माझी काळजी करते हे आता रमाच्या लक्षात आलेलं असतं. आणि रमा आता कावेरीकडे बघत विचार करते की आई तुला अगोदर कामाला लावून या सगळ्यातून बाहेर काढावंच लागेल. आणि रमा विचार करते की आई तू माझी ताकद आहेस, तेव्हा तुला माझ्यासाठी राहावंच लागेल. रमा म्हणते की आई मला काय म्हणायचं, तेल किती घालायचं. अहो कोथिंबीरीचं पाणी आहे ना, कोथिंबीर अशी उकडल्यानंतर आपण तिला कापून जेव्हा तेलात परततो ना, रमा म्हणते की तेव्हा ते तेल किती खरपूस छान लागतं बरोबर ना. आणि आई तुला पण तेच आवडतं ना. कावेरीचं आता लक्षच नसतं. तर मंगला मावशी म्हणते की अगं कावेरी ती तुला काहीतरी विचारते. कावेरी म्हणते की मला ना आता कशातच रस उरलेला नाही आहे, मला ना खूप कंटाळा आला आहे. कावेरीकडे बघत आता रमा म्हणते की आई ठीक आहे, तू ना आता फक्त आराम कर. आणि आता रमा ही सगळी ते कोथिंबीर चिरलेली ताटं आतमध्ये घेऊन जाते. आणि त्यानंतर आता किचनमध्ये रमाने तव्यावरती तेल टाकून मस्तपैकी आळूवड्या केलेल्या असतात आणि दरवाजा उघडा ठेवून त्या आळूवडीचा वास आता बाहेर जात असतो. आणि रमा दरवाजा टोकून आता हळूच कावेरीला बघत असते. आणि तेवढ्यात रमा मोठ्याने ओरडू लागते, अगं आई बघ काय झालं. आणि पटकन कावेरी आता सावध होते. कावेरी भानावर येते आणि कावेरी आता आतमध्ये किचनमध्ये जाऊ लागते. मंगला मावशी पंकज ते सगळं बघत असतात. आणि आता त्या आळूवड्या रमाने जाळलेल्या असतात. तर तेवढ्यात कावेरी आतमध्ये येते आणि त्या जळालेल्या आळूवड्या बघून कावेरी म्हणते की अगं रमे काय केलंयस तू हे, हो बाजूला असे म्हणत लगेच गॅस बारीक करून कावेरी आता त्या आळूवड्या ताटामध्ये बाजूला काढते. आणि कावेरी आता स्वयंपाकाला लागलेली असते. दरवाजातून मंगला मावशी आणि पंकज काका ते सगळं आता बघू लागतात. आणि त्यानंतर आता कावेरी म्हणते की हे बघ रमा असं करायचं. आणि त्यानंतर आता तव्यावरती पुन्हा नव्याने कावेरी तेल टाकते आणि त्या तेलात आता गॅस मंद करून त्या आळूवड्या ठेवते. कावेरी म्हणते असं करायचं. मंगला मावशी आता रमाकडे बघते तर रमा म्हणते की असं करायचं होय आई. तर कावेरी म्हणते हो. आणि लगेच कावेरी आता आळूवड्या करायला त्यामध्ये गुंगून गेलेली असते. मंगला मावशी पंकजला खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर त्या
मंद आचेवरती आळूवड्या तयार होताच आता कावेरी म्हणते, बघ किती छान आळूवड्या तयार झाल्यात. रमाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि रमा आता कावेरीकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता कावेरी म्हणते, थांब मी खाऊन बघते. तेव्हा रमा म्हणते की नाही आई, अगोदर औषध घ्यायचं. कावेरी म्हणते, काय गं रमा? तर रमा म्हणते, अजिबात नाही. आणि रमा आता कावेरीला औषध देते. आणि त्यानंतर आता कावेरीला औषध दिल्यानंतर प्रेमाने आता कावेरी ही रमाला आळूवडी खाऊ घालते. तर रमा आता कावेरीला, दोघींनाही खूप आनंद झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने कावेरीचं दुखणं कुठे पळून गेलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे संध्याकाळ झाल्यानंतर रमा आता कावेरीला म्हणते की आई, वेळेवर औषध घेत जा बरं का, आणि मी जरी नसले तरी सगळं काही व्यवस्थित टायमाला करत जा. आणि पटकन रमा आता कावेरीला मिठी मारते. तर कावेरी म्हणते हो. इकडे आता अक्षय हा आता कावेरीच्या घरी येत असतो. अक्षय विचार करतो की रमाच्या आईला बरं वाटेल जर मी त्यांना घरी घेऊन गेलो तर. आणि त्यानंतर आता रमा जायला निघते. रमा आता मंगला मावशी आणि पंकजला म्हणते की काका, तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि काका, तुम्ही मावशीसोबत भांडू नका बरं का. आणि त्यानंतर रमा म्हणते की काका, तुम्ही दारू पिणं बंद करा, कारण सगळ्यांना तुमची गरज आहे. दुखणं काही असं सांगून येत नाही. आणि ते ऐकताच आता मंगला मावशी म्हणते की इतकी काळजी फक्त आमचं लेकरूच करू शकतं. आणि रमा म्हणते की आईला ना छोटी छोटी कामं करू द्या. रमा म्हणते की मोठी ऑर्डर घेण्याची काहीच गरज नाही, सुरुवातीला ना छोट्या छोट्या ऑर्डर घेत जा. आणि रमा म्हणते की त्यासाठी जवळच्या वस्तीतल्यात ऑर्डर घ्या आणि सुरुवातीला जरा स्वस्त सुद्धा विका. पंकज म्हणतो की स्वस्त कशाला विकायचं? पंकज म्हणतो की ताईच्या हातची चव बाजारात आणि दुकानात कशात बी नाहीये. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की आत्ता हा विचार करणं चुकीचं आहे, कारण आईला ना आता आईच्या हाताला काम नाही आहे, तेव्हा काहीही करून आता आईच्या हाताला काम द्यायचं आहे. मंगला मावशी म्हणते की तू सुद्धा स्वतःला सांभाळ आणि स्वतःची काळजी घे. तेव्हा आता लगेच रमा कावेरीला म्हणते की आई, येते बरं का मी. कावेरी आता हसतच मान हलवते. आणि रमा आता बाहेर निघून जाते. तर पंकज आणि मंगला मावशी खुश होतात. पंकज म्हणतो की खरंच गुणाचं आहे आपलं लेकरू. आणि आता अक्षय हा फोनवर बोलत बोलत कावेरीच्या घरी येत असताना इकडे रमा ही बाहेर जात असते. आणि त्याच वेळेस आता रमाच्या चप्पलचा अंगठा तुटतो आणि रमा ही खाली वागते. तर समोर एक बाईक असते आणि अक्षय हा फोनवर बोलत असताना अक्षयचं लक्ष नसतं. रमा खाली वागते आणि अक्षय रमा शेजारून निघून जातो. त्यानंतर रमा ही निघून गेलेली असते. इकडे आता आतमध्ये कावेरी ही कोथिंबीर कापत असते. आणि त्याच वेळेस आता अक्षय दरवाज्यात येतो आणि कावेरीला बघत म्हणतो की आई. तेव्हा आता कावेरी अक्षयला बघते आणि म्हणते की अरे जावई बापू तुम्ही. आणि कावेरी आता मंगला मावशीला हाक मारते. हसतच आता कावेरी म्हणते की अगं मंगले, पाणी घेऊन ये, अक्षयराव आलेत. आता अक्षयसुद्धा खुश होतो. अक्षय म्हणतो की काय, तुम्ही तर कामाला सुद्धा लागलात. आणि मंगला मावशी तिथे येत अक्षयला पाणी देते. अक्षय म्हणतो काय मावशी, ह्या तर कामाला सुद्धा लागल्यात. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की आम्ही मुद्दाम तिला छोटी छोटी कामं देतो आणि ती कामाला सुद्धा लागली. आणि अक्षय आता पाणी पिऊन त्याच्याजवळची पिशवी मावशीकडे देतो. तेवढ्यात पंकजसुद्धा तिथे आलेला असतो. पण अक्षय म्हणतो की जादू काय घडली आणि आईचं नैराश्य कुठे पळून गेलं. काल किती उदास बसल्या होत्या त्या. आणि अक्षय म्हणतो की आता तर त्या कामही करायला लागल्या आणि खूप छान हसायला देखील लागल्या. तेव्हा आता पंकज म्हणतो की जावई बापू, आता तुम्हीच विचार करा. आणि तेवढ्यात आता पंकज म्हणतो की अहो काय जावई बापू, रमा आली होती आणि तुम्हाला भेटली नाही का? अहो इतक्यातच गेली. अक्षय म्हणतो काय, रमा आली होती? काय मुलगी आहे ही? मला तर हिने काहीच नाही सांगितलं. अक्षय म्हणतो की आमचं काय ठरलं होतं माहिती आहे का, तुम्हाला ना आमच्या घरी घेऊन जायचं होतं. पंकज म्हणतो की अहो आठवण आली असेल तिला म्हणून आली पळत पळत भेटायला आमच्या घरी. पंकज म्हणतो की आईला काय आवडतं? स्वयंपाकात आईची आवड आहे ना, म्हणून रमाने काय केलं माहितीये का, रमा आली आणि तिने खूप साऱ्या स्वयंपाकाचा घाट घातला. आणि त्यानंतर आता पंकज म्हणतो की म्हणून तिने ना स्वयंपाकाचा घाट घातला आणि म्हणून ह्या कामाला लागल्या. आणि रमाने छानपैकी यांच्याकडून स्वयंपाकसुद्धा करून घेतला. तेवढ्यात आता मंगला मावशी रमाने केलेल्या आळूवड्या आता अक्षयला खायला देते आणि म्हणते की रमाने केल्यात. आणि त्यानंतर अक्षय पटकन आता त्या आळूवड्या आपल्या हातात घेतो. अक्षय आता त्या आळूवड्या खातो आणि अक्षयला खूप मस्त अशी चव लागलेली असते. अक्षय म्हणतो वा वा, रमाच्या हातची ती स्पेशल खमंग चव. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की आई, मी आठवड्यातून ना मला हे असे पदार्थ हवेत खायला. कावेरीसुद्धा आता खुश झालेली असते. हसतच कावेरी म्हणते की अहो आठवड्यात मी पूर्णपणे बरी होईल आणि नक्कीच तुम्हाला असे पदार्थ खायला मिळतील.
अक्षय म्हणतो की तुम्ही जर नाही म्हणालात ना तर हा जावई चिडेल बरं का. कावेरी म्हणते नाही नाही असं कसं होईल. आणि त्यानंतर आता अक्षय त्या सगळ्या आळूवड्या खातो. अक्षयने सगळ्या आळूवड्या खाता क्षणीच त्यानंतर अक्षय आता सगळ्यांचा निरोप घेतो आणि घरी येतो. इकडे आता माही ही सोफ्यावर बसलेलीच असते. माहीने तिचे केस मोकळे सोडलेले असतात. तेवढ्यात अक्षय आता घरी येतो आणि आता माहीला बघता क्षणी अक्षय म्हणतो की रमा अगं काय आपलं ठरलं होतं ना तुझ्या आईच्या घरी जाऊन मी त्यांना घरी आपल्या घरी घेऊन येणार म्हणून. आणि तू तर कमालच केली. तू माझ्या अगोदर तिथे गेली आणि मी तुला म्हणालो होतो की मी पुन्हा घेऊन येईन तुझ्या आईला, पण तू तर तिकडे गेली आणि आईचं दुखणंसुद्धा तू बरं केलं. खरंच रमा तू ग्रेट आहेस. आणि अक्षयचे ते बोलणे ऐकताच इकडे आता माई म्हणते की म्हणजे रमा तिकडे गेली होती तर. आणि त्यानंतर माई म्हणते त्याचं काय झालं मला तुम्हाला माहिती आहे का. मला ना राहवलं नाही. आईची मला खूप आठवण येत होती आणि म्हणून गेले मी तिकडे. तर अक्षय म्हणतो ठीक आहे रामा. आणि तेवढ्यात आता अक्षयचे बोलणे दरवाजाच्या आडून सीमाने ऐकलेलं असतं. आणि तेवढ्यात आता माहीचे सुद्धा ते बोलणे ऐकताच आता सीमा विचार करते की आज तर ही दिवसभर घरातच होती, मग ही कधी गेली तिच्या आईकडे. आणि पुन्हा आता सीमाला संशय आलेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे एकच भयानक घटना घडते. रमा आता ही साईच्या घरी राहत असते आणि तेवढ्यात आता घरात काम करत असताना अचानक रमाला उलट्या होऊ लागतात. आणि रमाला उलट्या होता क्षणी आता रमाला ती प्रेग्नंट असल्याची जाणीव होते आणि रमाला खूप आनंद झालेला असतो. पटकन रमा आता बाजारात जाते आणि रमाने आता तिच्या बाळासाठी खेळणं विकत घेतलेलं असतं. आणि त्याच वेळेस माही आता रमाला भेटते. तेव्हा लगेच माही ही रमाला बघते आणि तिच्या हातातील ते खेळणं बघून माई म्हणते की अजून लहानपणी सारखं खेळायची हौस नाही पिटली का तुझी. ते ऐकताच आता रमा म्हणते की खेळणं तर मी माझ्या बाळासाठी घेते. आणि लगेच ते ऐकताच आता माई म्हणते की पण त्याला नाव कुणाचं देणार. त्यानंतर आता माई म्हणते की आयुष्याचं एवढं खेळणं झालं तरीसुद्धा अजून हिची खेळायची हौस नाही फिटली. आणि लगेच आता माहीने रमाला विचारलेलं असतं की नाव कुणाचं देणार. तर रमा म्हणते की नाव तर त्याच्या बाबांचं नावच त्याला देतील. मिस्टर अक्षय मुकादम असे आता रमा माहीला सांगते. आणि रमा प्रेग्नंट असल्याची गुड न्यूज आता समोर आलेली असते. आणि रमा आता अक्षयच्या बाळाची आई होणार असते. तर रमा आता तिच्या बाळाला अक्षयचं नाव कसे मिळवून देणार आणि रमा पुन्हा मुकादमाच्या घरात कशी येणार हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.